धुळ्यामध्ये आपण प्रथमच अनेक वर्षानंतर अशी आम्हाला संधी मिळालेली की आपण बालरोग तज्ज्ञांची एक परिषद आयोजित केलेली आहे। या परिषदेला धुळे जिल्हा, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामधनं जवळजवळ 300 ते 400 बालरोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत। आणि ह्या सगळ्या बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी साधारणपणे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर इथून 50 ते 60 हे तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ येणार आहे। ही परिषद 19 आणि 20 एप्रिल ह्या 2 दिवशी इथं स्पर्श रिसॉर्टला होणार आहे। या परिषदेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या लशी यांच्यावरती खूप चर्चा होणार आहे। नवीन प्रकारच्या कोणत्या लसी आहेत, प्रत्येक लसीचे काय फायदे आहेत यावरती चर्चा होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे 14 ते 15 भाषणं आहेत। त्याच्यामध्ये बालरोग तज्ज्ञ जे बाहेर गावून येणार आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करणार। त्याच्यामध्ये लहान मुलांमधील कावीळ, लहान मुलांमधील स्थूलपणा, लहान मुलांमधील हृदयाचे आजार अशा अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे। तसेच 2 परिसंवाद आयोजित केलेले आहेत। या परिसंवादामध्ये न्यूमोनिया हा एक कसा भीषण आजार आहे लहान मुलांमधला याच्यावरती चर्चा होणार आहे। तसंच पौगंडावस्थेत आलेल्या मुलांना जी लस द्यायची असते त्याच्यावरती चर्चा होणार आहे। तर अशी परिषद ही प्रथमच धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरात आयोजित होत आहे। याचा फायदा आपल्या सर्व धुळे जिल्ह्यातील आणि जवळपासच्या खानदेशातील बालरोग तज्ज्ञांना होईल आणि जेणेकरून ह्यामुळे आपल्या बालरोग तज्ज्ञांतर्फे लहान मुलांना दिलेली जी सर्व्हिस आहे, जी सेवा आहे याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल।